नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी तिळाच्या पोळीची रेसिपी घेऊन आले आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी 1 ग्लास तीळ भाजून घ्यायचे। त्याचा तडतडण्याचा आवाज आला का भाजले म्हणून समजायचं, सुगंध सुटतो। भाजून घेतल्याच्या नंतर आपण मिक्सर मधून फिरवून घेऊया। हे पहा, एकदम ठिसूळ पोळी बनते आणि परफेक्ट रेसिपी आहे, पौष्टिक आहे। हे पहा, मिक्सर मधून फिरवून घेतले आहे। त्यानंतर आपण पीठ चुरायला घेऊया। पिठामध्ये 2 सिक्रेट पदार्थ टाकले आहेत। 2 चम्मच बेसन आणि तेल गरम करून कडवून टाकायचं। त्यामुळे आपली पोळी ठिसूळ पण बनते आणि एकदम चविष्ट होते। तुम्ही हे 2 सिक्रेट पदार्थ नक्की ट्राय करा। पीठ चुरून घ्यायचं आणि पीठ चुरून घेतल्याच्या नंतर 5-10 मिनिट झाकून ठेवायचं। त्यानंतर हे पहा, अशा प्रकारे मऊ करून घ्यायचं। आपलं तिळाचं पीठ तयार आहे। त्यामध्ये गूळ टाकला आहे, तुम्ही साखर पण टाकू शकता। 1 ग्लास तिळाच्या पिठाला अर्ध्या ग्लासच्या थोडंसं वर साखर घ्या। हे पहा, उंडा भरून घेतला आहे, आपण लाटून घ्यायचं। तुम्ही कसं पण लाटा, आपली पोळी फुगून टम्म होते, पण थोडंसं आदरच लाटायचं, जास्त दाबून नाही लाटायचं। हे पहा, आपलं लाटणं झालंय, भाजून घेऊया। तिळाची पोळी तयार आहे।